बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना लागली दुबार पेरणीची चिंता। काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर काही शेतकऱ्यांच्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। हदगाव तालुक्यात मे महिन्यात बिगर मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता। हदगाव तालुक्यात पाऊस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट तर काही भागात मुसळधार पाऊस झाला होता। दमदार पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, मात्र पुन्हा पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे, तर उर्वरित पेरण्या देखील शेतकऱ्यांच्या खोळंबल्या आहेत। यावर्षी मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला। अवकाळी पावसाने नदी नाले वाहू लागले। शेतातील केळी पपई या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अवकाळी पाऊस चांगला झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने झालेल्या पेरण्या दुबार पेरणी करावी लागते की काय अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे। मोठ्या प्रमाणावर हवामानात उष्णता आहे, त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण नाही। उन्हाळ्यासारखी उष्णता वाढू लागली आहे। काही शेतकऱ्यांचे सोयाबीनची पेरणी ही उरकली, मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे। माझं नाव शिवराज शिवशंकर स्वामी, राहणार शिवदरा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी एक शेतकरी असून अगोदर पाणी पडल्यानंतर आता पाण्याचा आमच्या पेरण्या केलेल्या आता, पण पाण्याअभावी आमच्या पेरण्या पूर्ण पीक केलेलं आहे। आता काहीतरी विलाज म्हणून आम्ही हे तुषार लावलेला आहे, पण काय करू आता, पैसे नाही बियाण्याला, काही नाही, अशी परिस्थिती आमची अवघड झालेली आहे। आता पावसानं दडी मारून बसला, पीक निघाय तयार नाही, दुबार पेरणी करण्याचं आमच्यावर संकट आलेलं आहे आणि सरकारनं आमच्याकडे काहीतरी लक्ष द्यावं यासाठी मी दोन शब्द बोलतो। आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं असल्यामुळं आता आमच्याकडे BPR पैसे नाही, तर पहिले कर्ज आहे ते सरकारनं याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्याचं आमचं कर्ज तरी माफ करावं, एवढं तरी आम्हाला सहकार्य करावं। मी एक अल्पउदारक शेतकरी असून 1-1.5 एकर जमीन आहे, याच्यावर कसं तरी जीवन आमचं जगतो, त्याच्यामुळे सरकारनं आमच्याकडे कोण सगळ्या कर्जाची माफी करावी।